काल 5 वाजल्यापासूनच काही तरुण मला भेटून गेले होते आणि त्यांनी बरोबर 7:30 ते 7:45च्या दरम्यान मी ज्या रस्त्यानं खाली येणार होतो माझा गार्ड अंधार झाल्यानंतर गार्डला आणि कॅनवायला मी पाठवून दिलं होतं आणि माझ्या मित्राच्या घरी एक 15-20 मिनटं जेवण करून मी खाली येत होतो मोटरसायकलवरून खाली येत असताना 20 ते 25 तरुणांनी मला गराडा घातला, माझे हात पकडले आणि माझ्याकडून ते काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करत होते, मला हाणमार करत होते, जीवे मारण्याची धमकी देत होते. तू संभाजी भोसलेंना असं बोललास, राजेंना असं बोललास, अशा पद्धतीचे वक्तव्य करत होते, घोषणा देत होते आणि एक झुंडशाहीने येऊन मी दारू प्यालोय अशा पद्धतीचं लाईव्ह करत होते. आणि मी जर दारू प्यालोय असा जर त्यांचा आरोप होता तर मी कुठं प्यालोय, कुठली प्यालोय, कुठल्या हॉटेलमध्ये बसलो. आणि गृह खात्याला माझी विनंती आहे की पुणे शहरामधल्या एका जरी हॉटेलमध्ये लक्ष्मण हाके जर दारू प्यायला बसलेला असेल तर ते फुटेज चेक करावीत पुण्यातली. गृह खात्याला माझी विनंती आहे. अच्छा, एकूणच काही प्रत्यक्षदर्शींनी जे आंदोलक होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्यांनी दारू पिताना बघितला असेल तर लाईव्ह करणारे हेच आंदोलक, हेच नेबळट आंदोलक, झुंडीने येणारे आंदोलक. तुम्हाला लक्ष्मण हाकेला पकडल्यानंतर तुम्हाला लाईव्ह करता येतं आणि तुम्ही दारू पितानाची संधी तुम्ही दवडताय. दारू पितानाचा एक व्हिडिओ आहे का तुमच्याकडं? दाखवावा या लोकांनी. काय वाटतं या प्रकारात? हे सगळं बदनामी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. कोण? संभाजी भोसले आहेत, जरांगे आहेत आणि त्यांचे चेले चपाट आहेत, दुसरं कोणी नाही आहे. आरोप आहे आमचा त्याच मते नावाच्या आणि अमित देशमाने नावाच्या पोरांचा 5 वाजल्यापासून ते 7:45 वाजेपर्यंत त्यांनी कुणाकुणाला कॉल केले याचा सगळा CDR चेक करावा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि अहवाल जाहीर करावा महाराष्ट्रासमोर. लगेच कळेल यांना कुणी सांगितलं, मग पोरं कुठून गोळा केली, कोण कुठून तिथं आले, सगळं दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. पोलीस संरक्षण वाढवलं अथवा नाही वाढवलं तरी लक्ष्मण हाके ओबीसीचं आंदोलक, ओबीसीची बाजू मांडण्याचं कुठंही कमी करणार नाही आणि तो आरक्षणाची, संविधानाची, बाबासाहेबांच्या समतेचं तत्त्व, न्यायाचं तत्त्व, सामाजिक न्यायाचं तत्त्व या महाराष्ट्रामध्ये पर्क्युलेट झालं पाहिजे. यासाठी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामध्ये निश्चित पुढे येईल आणि कुठेही थांबणार नाही. पुढची भूमिका काय असेल आणि तुमचे दौरे कुठे कुठे? आता बघा, आमची उद्या चंद्रपूरला सभा आहे. चंद्रपूरची सभा झाल्यानंतर परत मी पुण्याला जातोय. पुण्यात गेल्यानंतर परत नांदेड जिल्ह्यामध्ये सभा आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये सभा आहेत, बीड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांना भेटी आहेत, परत जालना जिल्ह्यामध्ये भेटी आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये भेटी आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये भेटी आहेत. आमचा नवरात्रामध्ये सुद्धा पूर्ण भरगतचा असा प्रोग्राम आहे. त्यामुळं लक्ष्मण हाके कुठेही थांबणार नाही, कधीही थांबणार नाही आणि कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. जरांगे हे आरक्षणासाठी बसलेले आहे, तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवताय, तर सरकार हे काहीच तोडगा काढत नाही. यामुळे तुम्हा दोघांमध्ये ओबीसीमध्ये आणि मराठ्यांमध्ये जो वाद होता सरकारमुळे होतो. निश्चित सरकारमुळे होते. बेजबाबदार महाराष्ट्राच्या बेजबाबदार मुख्यमंत्र्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. काय ओबीसीचं म्हणणं आहे? आम्ही कधीही मीडियाच्या समोर यायला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही बैठक लावा, तिथं आम्ही यायला तयार आहोत. तरीसुद्धा ना मुख्यमंत्री कधी आम्हाला सूचना पाठवतात, ना भेटीला बोलवतात, ना आम्हाला भेट द्यायला येतात किंवा ओबीसीचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतात. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे? हा एका जातीचा मुख्यमंत्री आहे.